भेटणार आहोत. आयुष्याच्या सुरुवातीला त्यांना MBAचं शिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय करायचा होता. पण त्याच काळात त्यांची कौस्तुभ राणे यांच्याशी भेट झाली. 2008 साली मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या हल्ल्यानंतर कौस्तुभ यांनी भारतीय सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी आपलं स्वप्न बाजूला ठेवून कनिका कौस्तुभ यांच्यामागे हिमतीने उभ्या राहिल्या. पण दुर्दैवानं कौस्तुभ राणे 2018 साली अतिरेक्यांशी लढता लढता शहीद झाले. नवरा गेल्यानंतर केवळ घरी बसून राहण्यासाठी त्यांच्यासमोर अनेक पर्याय होते. त्यांचं मूल अवघ्या 2 वर्षांचं होतं. त्यांना नातेवाईक, समाज यांच्याकडून कडाडून विरोध होत होता. त्यांचं वय अवघं 30च्या आसपास होतं. पण तरी त्यांनी निर्धार केला. मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाल्यानंतर त्यांची पत्नी कनिका राणे यांनी सैन्यात जायचा निर्णय घेतला आणि आज त्या भारतीय सैन्यात कमिशनर ऑफिसर या पदावर काम करत आहेत. ज्यांना सलग 2 किलोमीटरही चालता येत नव्हतं, ज्यांचा खेळाशीही काही संबंध नव्हता, त्यांनी स्पोर्ट्स अकॅडमीमधून आलेल्या 20-22च्या सहकाऱ्यांबरोबर आर्मीच्या ट्रेनिंगमध्ये अथक मेहनत घेतली. 10 मीटर जंप, स्विमिंग, रोप क्लाइम्बिंग असे शारीरिक कसरतीचे अवघड प्रकार पार करून स्वतःला सिद्ध करून दाखवलं. नियती कोणाला कोणत्या मार्गावर आणून सोडेल याचा नेम नाही, पण मिळालेल्या संधीचं सोनं करणं मात्र आपल्याच हातात आहे. आज कनिका राणे देशातील अनेक तरुणींसाठी आणि शहीद पत्नींसाठी आदर्श आहेत. त्यांना आमचा मानाचा सलाम. आजच्या कर्मवीर विशेष भागात त्यांच्यासोबत मराठमोळी पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्यासोबत खेळणार आहेत. कोण होणार करोडपती, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. या. नमस्कार. थँक्यू तुझ्यासाठी. नमस्कार. 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 आज आपण खेळतोय कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी यांच्याबरोबर. आजचा हा विशेष भाग आहे लेफ्टनंट कनिका तुमच्यामुळे, की आज आम्हाला अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत तुमच्याबद्दल, मेजर कौस्तुभ राणे यांच्याबद्दल. आपण अगदी मोकळेपणानं बोलू शकतो, होय ना? हो. दडपण नाही आहे ना कसलं? नाही मला हा? नाही. सोनाली, नाही नाही मला तुझ्या भरपूर आहे. हसण्यात मला दिसलेलं आहे की अजिबात दडपण नाहीये वा वा. आणि तडफेनं उत्तर देणार आहेस तू. जेव्हा आपल्याकडे संवाद असतात, स्क्रिप्ट असते, तेव्हा तडफ विचारूच नका केवढी असते. हा. पण आज तू असं म्हणतोयस गप्पांच्या बरोबरीने प्रश्न पण समोर येणार आहेत. ते एक मनात जे टेन्शन आहे तर मी कनिकाला सांगितलंय की तू एक जो पार्टनर निवडलायस त्या पार्टनरनी चांगलं खेळलं मला पाहिजे. फुल कॉन्फिडन्स आहे हो ना. सोनालीवरती. तिच्यामध्ये एक उपजत काही गोष्टी आहेत ज्या नट म्हणून माझ्या लक्षात येतात. त्यामुळे कितीही तू आत्ता अगदी असं 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 केलंस तरी मित्रा, तुझा हा जो माझ्यावरचा विश्वास आहे तो आपल्याला घेऊन जाऊ दे पुढे. माझ्या ब्लेझरवरती जशी पेन आहे तशी तुमच्या ब्लेझरवर सुद्धा दिसते. काय आहे ते? ही ॲक्च्युली कौस्तुभची पेन आहे. बरं. ही मीच दिली होती त्याला ॲज अ गिफ्ट आणि त्याने एकदाच घातलेली आहे, पण त्याला खूप आवडायची. तर आता त्याला रिप्रेझेंट करताना मी हे घातलंय त्याच्यासाठी. आणि तुमची आणि त्यांची पहिली भेट कशी झाली होती? आम्ही पहिल्यांदा भेटलो 2008 साली पुण्याला. आम्ही दोघेही MBAचा एंट्रन्स एक्झामसाठी पुणेचा कॉलेज आहे मॉडर्न कॉलेज, तिकडे एक्झाम द्यायला गेलो होतो आणि तिकडे मग त्यांना बहुतेक मी आवडली. मग मग त्यांनी माझ्याशी बोलायचा प्रयत्न केलं. नंतर जरा आम्ही मित्र झालो, मग प्रेमात पडलो आणि मग लग्न झालं. तर स्टोरी गोज ऑन. तर तसं आमची भेट झाली आणि कॉलेज एकत्र पूर्ण केले.
मग त्यांनी आर्मीत जायचं ठरवलं. मी MBA केलं आहे. तर माझं करिअर मला बिझनेसमध्ये करायचं होतं. तर तशी ती आमची तयारी सुरू होती वा, किती गोड आहे ही गोष्ट खरंच. हे सगळं घडलं पुण्यात. पुण्यात. पुण्याचं काहीतरी आहे. हवा रे नाही, काय अगदी सांगू? आता आमच्या सोनाली कुलकर्णी आहेत, ह्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सिनेमांमध्ये कामं केली आहेत. पूर्णपणे वेगळ्या भूमिका आहेत. हो, पण त्या पुण्याच्या आहेत, त्याचा विसर त्या कधी हो रे. पाडू देत नाहीत. हे बघ, श्रेय घ्यायला पुण्याची मंडळी सरसावतातच. हो, मी आता माझ्या करिअरची जास्त वर्ष मुंबईत खरं घालवली आहेत. खरं तर पण काय जन्मच तिथला आहे, शिक्षण तिथलं आहे, त्यामुळे पुणेरीपणा अंगातनं जात नाही. मला अजूनही असं वाटतं प्रत्येक वेळी पुण्यात गेल्यानंतर की असं बाणेदार होता आलं पाहिजे. आपण खेळाकडे येऊया. हो. मला सांगा, तुम्ही कोणासाठी खेळणार आहात? आम्ही खेळणार आहोत आर्मी बॅटल कॅज्युअल्टी वेलफेअर फंडसाठी. हा फंड आर्मीतला जो शहीद किंवा दे गेट किल्ड इन ॲक्शन त्यांच्या परिवारांसाठी असतो. त्यांच्यासाठी काहीतरी करायची आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्यासाठी हा फंड आहे. कनिका, सोनाली, या खेळाचे नियम एकदा नीट समजावून घेऊया. ऐकून घ्या तुम्ही. 1,000 रुपयांसाठी पहिला प्रश्न, 2,000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न, असे 15 प्रश्न तुम्हाला 1 कोटी रुपयांपर्यंत घेऊन जातील. या खेळाचे 2 टप्पे आहेत महत्वाचे. पहिला टप्पा 10,000 रुपयांचा आणि दुसरा टप्पा 3,20,000 रुपयांचा. पहिल्या टप्प्यामध्ये कम्प्युटरराव तुम्हाला 45 सेकंदाचा अवधी देतात उत्तर देण्यासाठी. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे 6वा प्रश्न ते 10वा प्रश्न तुम्हाला 60 सेकंदाचा अवधी मिळतो. आणि 11व्या प्रश्नानंतर वेळेचं बंधन नाही. तुम्ही कितीही वेळ विचार करून उत्तर देऊ शकता. इथे तुमच्या मदतीसाठी 3 लाईफलाईन्स आहेत. पहिली लाईफलाईन आहे 50-50. यामध्ये 2 चुकीचे पर्याय निघून जातात आणि उरलेल्या 2 पर्यायांपैकी तुम्हाला अचूक पर्यायाची निवड करायची. दुसरी लाईफलाईन आहे व्हिडिओ फ्रेंड. तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं आम्ही तुम्हाला दाखवू. त्यापैकी एका मित्राची तुम्ही मदत घेऊ शकता उत्तरासाठी. आणि तिसरी लाईफलाईन आहे बहुमताचा कौल. आमच्या स्टुडिओमध्ये इथे उपस्थित प्रेक्षक तुम्हाला मदत करतील उत्तर देण्यासाठी. आणि आज हा खेळ आपण भोंगा वाजेपर्यंत खेळणार आहोत. स्पष्ट आहेत नियम? हो, Correct. काही गोंधळ नाहीये? नाही. तर चला खेळूया. सोनाली कुलकर्णी आणि लेफ्टनंट कनिका राणे यांच्याबरोबर कोण होणार करोडपती. ₹1,000 हा आहे पहिला प्रश्न. पुढीलपैकी कोणता एक पोहण्याचा प्रकार आहे? आणि पर्याय आहेत: ए क्रेन फ्लाय, बी बोट फ्लाय, सी ड्रॅगन फ्लाय, डी बटरफ्लाय. आलं. आणि आम्हालाही सांगा म्हणजे हा, तर डी बटरफ्लाय काय लॉक करूया? करूया. अच्छा, कम्प्युटर डी बटरफ्लाय लॉक करा. डी बटरफ्लाय हे बरोबर उत्तर आहे. ₹2,000 हा आहे दुसरा प्रश्न. महाभारतानुसार पुढीलपैकी कोण दृष्टीहीन होतं? आणि पर्याय आहेत: ए द्रोणाचार्य, बी धृतराष्ट्र, सी अश्वत्थामा, डी पंडू. हे पण येत आहे. आपण बी धृतराष्ट्र लॉक करूया. कम्प्युटर बी धृतराष्ट्र लॉक करा. बी धृतराष्ट्र हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू. ₹3,000 हा आहे तिसरा प्रश्न. भारतात खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर मांसाहारी पदार्थ दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरला जातो? आणि पर्याय आहेत: ए पिवळा, बी काळा, सी तांबडा, डी हिरवा. सी तांबडा. सी तांबडा. येस. कम्प्युटर सी तांबडा लॉक करा. कनिका, तुला नाही वाटत आपण किती दिवसांनी तांबडा असा शब्द वाचला किंवा म्हणालो? बरोबर. लाल ऐकायची सवय आहे ना. हो, काय मस्त वाटलं तांबडा. म्हणजे सी तांबडा हे बरोबर उत्तर आहे. भारतात खाद्यपदार्थांच्या पाकिटावर मांसाहारी पदार्थ दर्शवण्यासाठी तांबड्या रंगाचा छापील गोल ठिपका असतो आणि शाकाहारी पदार्थ दर्शवण्यासाठी
तसाच ठिपका हिरव्या रंगाचा असतो. जेव्हा लक्ष्यचा हा सॉन्ग आला होता तेव्हा कौस्तुभ SSP साठी प्रिपेअर त्यावेळेसच करत होते. तर अभ्यास करताना हा सॉन्ग नेहमी म्हणजे हेडफोनवरती चालू असायचा. अच्छा. गाणं ऐकून ऐकून त्यांनी ती SSBची तयारी पूर्ण केली आहे. हो, इज इट? आणि ते म्हणतात मला की माझा रोल लाईफमध्ये ऋतिक रोशन सारखाच आहे. त्याला माहित नव्हतं त्याला आधी काय करायचंय आणि मग त्याने ठरवलं की मला आर्मीत जायचंय. तर करेक्ट. तसंच मला हे काहीतरी. विचारायचं होतं, तरुण मुलांमध्ये अगदी स्वतःहून घरचा वारसा असला तर हो. आर्मीत किंवा सैन्यात जातात, बरोबर. किंवा चित्रपट पाहून प्रभावित झालेली काही मंडळी असतात, हो. किंवा काहीतरी असं कारण असतं, हो. कोणाला तरी पाहिलेलं असतं. पाहिलेलं. कौस्तुभ यांच्या बाबतीत काय कारण होतं? जेव्हा मी कौस्तुभला भेटले तेव्हा ते कम्प्युटरमध्ये ग्रॅज्युएशन करत होते आणि माझं इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्ष सुरू होता. ऑलरेडी मी माझं पूर्ण पाथ मी लाईन अप करून ठेवलं होतं की मला आता MBA करायचं आहे, त्याच्यानंतर कोणत्या कंपनीत काम करायचं आहे, ते सगळं माझं ठरलेलं होतं. त्याचं तसं काही नव्हतं. त्याचं असं होतं की आधी ग्रॅज्युएशन करूया, मग पुढे बघू. आणि मग 2008चं नोव्हेंबरमध्ये ते अटॅक झालं मुंबईत. आणि ते बघून मी खूप जास्त इमोशनल झाले. कारण मला असं वाटलं की आपण आपल्या स्वतःच्या घरी सुरक्षित नाही आहोत. असं कसं शक्य आहे? लढाई आहे किंवा काही आहे ते बॉर्डरवरती आहे. घरी आपल्या घरात कशी काय आली? तर त्यामुळे मला खूप त्रास झाला होता तेव्हा. जेव्हा त्यांना हे कळलं की मला इतकं त्रास होतोय, तर तेव्हा ते एक लाईन म्हणाले. ते बोलले की तू बिझनेस करशील, तू खूप पैसे कमवशील, पण जेव्हा कधी असं काही हल्ला झाला ना, तर तू कुठल्याही एखाद्या टेबलाखाली लपून बसशील आणि देवाकडे प्रार्थना करत असशील की कोणीतरी यावं आणि मला वाचवावं. आणि तेव्हा जो देव पाठवणार ना, तो मी असणार. म्हणजे वाव. तेव्हा त्यांनी ठरवलं की नाही, हे सगळं काहीही उपयोगाचं नाहीये. आपण स्वतःच्या देशासाठी जर कुठल्याही कामासाठी आलो नाही, तर कितीही पैसे कमवले, कितीही कुठेही बाहेर फिरायला गेलो, त्याचा काहीही अर्थ नाहीये. तर आपण सगळ्यात आधी देशासाठी काही केलं पाहिजे. अमेझिंग, अमेझिंग. Amazing. सोनाली, तू काम केलंयस फरहान अख्तर बरोबर, होय ना? हो. हा लक्ष्यच्या आधीचा होता सिनेमा तो, दिल दिल चाहता है. चाहता दिल है. चाहता है. आणि 3 पेअर्स होत्या ना? बरोबर. हा. आमिर खान, प्रीती जिंटा, हां. मी आणि सैफ अली खान आणि अक्षय खन्ना आणि डिम्पलजी. पण तो कसा होता अनुभव? एकतर खूप उत्साह संचारला होता अंगात त्यांना भेटल्यानंतर. कारण तोपर्यंत मी पुण्यातनं मुंबईत आले होते. आपल्या प्रत्येकाची जी वाटचाल आहे नाटकातून सिनेमाकडे, तसंच माझं सुद्धा झालं होतं. मला मिशन काश्मीर नावाचा सिनेमा मिळाला. त्याचं शूटिंग झालं. त्याच्या बरोबरीने खूप फिल्मी गोष्ट झाली. माझे कुणाच्या तरी हातनं फोटो पडले आणि ते झोया अख्तरनी पाहिले. झोया आमच्या सिनेमाची कास्टिंग डिरेक्टर होती आणि तिने ते पाहिले आणि ती म्हणाली, हा ओळखीचा चेहरा वाटतोय. मग कोणीतरी माझं नाव सांगितलं. तर झोयानी मला विचारलं, तू येतेस का ऑडिशनला? आणि मला ऑडिशनलाच एवढी मजा आली. आणि माझा पहिला सीन की मी जाते आणि मग सैफ असतो आणि तो त्याच्या खोलीतला पसारा आवरत असतो आणि असे 1-2 सीन्स मी केले. आणि मला असं वाटतं त्या ऑडिशनला मी जितकी रिलॅक्स्ड आणि मजेत गेले होते, तेवढीच मजेत मी पूर्ण सिनेमाच्या शूटिंगभर राहिले. आय एम शुअर. तो सिनेमा अजूनही लोकांच्या लक्षात आहे आणि त्याच्याबद्दल बोललं जातं. वा. आत्ताच 20 वर्ष झाली. हो. आणि त्याची पोस्ट मला वाटतं तू देखील टाकलीस ना? आली होती. पुन्हा एकदा खेळाकडे. 10,000 रुपयांसाठी हा आहे 5वा प्रश्न. पुढील पैकी कोणता व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहे? पर्याय आहेत: ए ताडोबा अंधारी, बी पन्ना, सी कान्हा, डी बांधवगड. तर आपण ए ताडोबा लॉक करूया. ए ताडोबा. हो. कम्प्युटरराव, ए ताडोबा अंधारी लॉक करा. ए ताडोबा अंधारी हे बरोबर उत्तर आहे. हा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. या ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी अभयारण्य दोन्ही समाविष्ट आहे. बाकीचे तिन्ही व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशात आहेत. 10,000 हा टप्पा आपण गाठलेला आहे. याच्या पुढचा जो प्रवास आहे तो थोडासा कठीण होत जातो, पण विचार करायला 15 सेकंद अधिक मिळतात. तयार? हो. हिचा नेम चांगला आहे. माझी जरा अंधारात गोळीबार आहे.
20,000 रुपयांसाठी हा आहे 6वा प्रश्न. पुढीलपैकी कोण इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक आहेत? आणि पर्याय आहेत: ए. NR नारायण मूर्ती, बी. मुकेश अंबानी, सी. रतन टाटा, डी. शिव नाडर. तर मला आणि कनिकाला ए हा पर्याय लॉक करायचा आहे, नारायण मूर्ती. नारायण. कम्प्युटरराव, ए. NR नारायण मूर्ती लॉक करा. तुमचं देखील कम्प्युटरमध्ये शिक्षण आहे? हो, आणि मी इन्फोसिसच्या एक्झामसाठी बसले सुद्धा होते, पण सॅडली माझं सिलेक्शन तेव्हा नव्हता झाला. ए. NR नारायण मूर्ती हे बरोबर उत्तर आहे. "1981 मध्ये नारायण मूर्ती यांच्यासोबत नंदन नीलकेनी, एस. गोपालकृष्णन, SD शिबूलाल, के. दिनेश, NS राघवन, अशोक अरोरा यांनी इन्फोसिसची स्थापना केली. केली होती. 250 अमेरिकन डॉलर पासून सुरू केलेल्या या कंपनीचं मूल्य आता 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कसला अभिमान वाटतो. अगदी. ज्या वेळेला मेजर कौस्तुभ राणे शहीद झाले त्यावेळेला तुमच्यापर्यंत बातमी पोचली तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी घरी होते. ही बातमी आली 7 ऑगस्टला 2018 सकाळी 11 वाजता. अगस्त्य तेव्हा 2 वर्षाचा होणार होता. 2018 मध्ये अगस्त्याचा वाढदिवस आणि 24 जुलैला असतो. आणि मला माहीत होतं 2017 मध्ये पण हा ऑपरेशन जुलैमध्येच झालेला. तर सेल्फिशनेस म्हणा किंवा काहीही, पण मी त्यांना सांगितलं की तू अगस्त्याचा फर्स्ट वाढदिवसासाठी नव्हता, तर आता सेकंड वाढदिवसासाठी तुला यावंच लागेल, नाहीतर मी बोलणार नाही. ऑब्जेक्टिव्ह हे की ते इकडे येतील आणि जुलैमध्ये तिकडे राहणार नाहीत. मग ते म्हणाले की नाही, युनिट नीड्स मी, आणि माझ्यासाठी दे आर माय फर्स्ट प्रायोरिटी. म्हणून त्यांनी मग मला सांगितलं की मला सुट्टी नाही मिळणार आणि मी येणार पण नाही, मिळाली तरीही. तुम्ही उल्लेख केलात त्यांच्या ऑपरेशनचा 2017 मध्ये. हो. ते ॲक्च्युली काय झालं होतं? तेव्हा काही अतिरेकी पाकिस्तानहून इंडियात शिरले होते आणि त्यांचा पाठलाग करताना एक सर्च ऑपरेशन असायची. त्यातल्या मला वाटतं 11 काही आले होते आणि त्यातले 5ला न्यूट्रलाइज केलं गेलं होतं, पण 4 असे होते जे कुठेतरी लपून बसले होते. मग तेव्हा कौस्तुभ आणि त्याची टीम त्यांच्या सर्चसाठी बाहेर गेली, म्हणजे कॅच करायचा प्रयत्न चालू होता. तेव्हा 2 टेररिस्ट असे होते ज्यांना त्यांनी अडवलं होतं. एका दगड होता त्याच्या मागे. तर त्यातले 2 दिसत होते, पण एक लपून बसला होता, ते त्यांना दिसलेला नाही. गन फायर सुरू होती त्यांच्याकडनं पण आणि यांच्याकडनं पण, आणि मागे त्यांची अजून एक टीम होती जी त्यांना कव्हर देत होती. त्या 2 अतिरेकींमधल्या एकाला गोळी लागल्यानंतर त्या दुसऱ्या अतिरेकीने त्याला समोर ठेवून ॲज अ ह्युमन शील्ड वापरून तो फायर करत होता. ॲज अ सोल्जर आम्ही कधीही आमच्या बडी असो किंवा कोणीही असो, त्याला कधीही स्वतःच्या जीवावरती खेळून आम्ही त्यांना वाचवायचा प्रयत्न करतो, आणि इथे ही लोक स्वतःच्या फ्रेंड्सला हे सगळं म्हणजे असं करतात. तर कौस्तुभ तोच म्हणाला की दॅट इज द काइंड ऑफ ट्रेनिंग इंडिया गिव्स अँड दॅट इज द काइंड ऑफ ट्रेनिंग दे गेट. तर या सगळ्या ऑपरेशन्समध्ये त्यांना 2018 जानेवारीमध्ये सेना मेडल डिक्लेअर केला गेला होता. आणि जेव्हा त्यांनी मला हे सांगितलं की ह्या ऑपरेशन आणि असं ऑपरेशन पूर्ण झालं आहे, तेव्हा मला जरा भीती वाटायला लागली. खरं सांगू तर ही इज आयरन मॅन फॉर मी. जेव्हा त्यांनी ते सांगितलं त्याच्यानंतर मला वाटलं की नाही, थोडंसं आपल्याला देवाकडे पण प्रे करायची गरज आहे. मग 6 आणि 7 ऑगस्टच्या दरम्यान जी रात्र होती तेव्हा 8 टेररिस्ट तिकडनं इन्फिल्ट्रेट केलं होतं त्यांनी. त्याच्याबरोबरच पाकिस्तानवरनं फायर सुरू झाली. जेव्हा ते आत आले तेव्हा हे त्यांचे बंकरमध्ये होते, हे आणि त्यांच्याबरोबर 3 अजून त्यांचे
जवान होते. मग त्यांनी त्यांच्यावरती म्हणजे त्यांचं फायरिंग ते सुरू झालं होतं. ग्रेनेड्स वगैरे जे काही तेव्हा ऑपरेशन्समध्ये लागतात त्यांना थांबवायला. ते सगळं सुरू होतं. त्यातले 8 मधले 4 त्यांनी न्यूट्रलाइज केले होते आणि 3 परत पळत पाकिस्तानला निघत होते. मग कौस्तुभचा हा एक वाक्य म्हणजे तेव्हा नाही पण आधीच सांगितलेला मला, की जर कोणीही भारतात पाय ठेवलं तर मी त्याला परत जाऊ देणार नाही. त्याची हिंमत कशी झाली माझ्या देशात यायची, आणि जर तू आता आलायस तर आता निघताना तू माझी परवानगी घेशील, नाहीतर नाही जाणार. तर असं म्हणजे तेव्हा परत जात होते, तर त्याचं असं होतं की मी यांना जाऊ देणार नाही. त्यांच्यावरती अजून फायर सुरू झाली आणि त्यात एक टेररिस्ट कुठेतरी लपून मागून बंकरच्या मागे आला आणि त्याने मग एक ग्रेनेड बंकरच्या आत फेकला आणि ते बस झाल्यावर कौस्तुभ म्हणजे जरा वूंड झाले होते आणि त्यांच्याबरोबरच 2 जे त्यांचे साथी होते ते तेव्हा दे गॉट किल्ड इन ॲक्शन. आणि त्यांचे बडी जे होते त्यांना हे राग आला की यांची इतकी हिंमत कशी झाली की माझ्या बंकरमध्ये येऊन हे ग्रेनेड धावतायत. मग ते बंकरच्या बाहेर आले, कारण त्यांना माहित होतं की बंकरच्या आत राहून तितकी रेंज मिळत नाहीये त्यांना आणि ते पळत बाहेर जात आहेत. तर त्यांनी आधी त्या अतिरेकीला मारलं आणि मग बाहेर येऊन बाकीच्या अतिरेकींचा पाठलाग करायला लागले. पण त्यात इतकी हेवी फायरिंग सुरू होती की मग त्यांना पण गोळी लागली, पण तरीही त्यांनी बाहेर जाऊ दिलं नाही. ते पाकिस्तानला परत नाही गेले, ते आत आले तर इथे. त्याच्या आदल्या रात्री 10 पर्यंत असा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलं की मी आता एका दुसऱ्या ठिकाणी जातोय, त्या ठिकाणी जास्त रेंज आणि नेटवर्क चांगला असणार, तर मी व्हिडिओ कॉल करणार. तर मी म्हणाले ठीक आहे. मग सकाळी 11 वाजता त्या लोकेशनवरनं फोन आला, तर मला वाटलं त्यांचाच फोन आहे आणि मग मी उचलून पटकन हां कसा आहेस, म्हणजे आता काय इतकं उशीर का लावलं, रात्री कॉल का नाही केलं वगैरे. आणि मग तिकडनं त्यांचा आवाज आला नाही, दुसऱ्याचा आवाज होता. आणि कौस्तुभने सांगितलं होतं की जर मला काही झालं तर सगळ्यात आधी फोन तुलाच येणार. आणि ते कसं ओळखायचं की नंबर माझाच असणार पण बोलणारा व्यक्ती दुसरा. मग जेव्हा ते ऐकल्यावर मला आधी म्हणजे मला कळलंच हो, म्हणजे असं झालं होतं की हे कशाला आहे. पण मग तिकडनं सांगितलं त्यांनी की हे शहीद झालेत. मला वाटलं की बहुतेक खोटं बोलतायत. म्हणजे एक इनिशियल आणि फर्स्ट रिॲक्शन तीच असते की हे घडूच शकत नाही. तर म्हणजे असं ही मस्करी करायची गोष्ट नाही आहे. आणि म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की आता फोन करणार आहेत, तर ते फोन करणारच. माझ्या मनात अजूनही असं वाटतं की नाही, ते त्यांचा तो प्रॉमिस पूर्ण करणार. त्यांचा फोन येणार आणि येईल तेव्हा मी मोकळी आणि खूप रागावून त्यांच्यावरती बोलणार की बघ तू हे सगळं जे केलंय ते बरोबर नाही. तुम्ही खरंच खूप धीराच्या आहात. म्हणजे बापरे, फॅन्टॅस्टिक. फॅन्टॅस्टिक. आता ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 40,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 7वा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या राजकीय नेत्यानं श्यामची आई या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं? आणि पर्याय आहेत: ए वसंतराव नाईक, बी अनंत नामजोशी, सी पुरुषोत्तम खेर, डी प्रल्हाद केशव अत्रे. मला प्रकी अत्रेच वाटतात. तुला माहिती असण्याची शक्यता? थोडी कमी. मला डी प्रल्हाद केशव अत्रे हे उत्तर द्यायचंय. कम्प्युटरराव, डी प्रल्हाद केशव अत्रे
लॉक करा. सोनाली श्यामची आई. हो, कारण दिग्दर्शन, राजकारण. म्हणजे अत्रेंच्या राजकीय कारकिर्दीविषयी मला तेवढी माहिती नाहीये. त्यांच्या लेखनाविषयी मला खात्री आहे. वसंतराव नाईक आणि पुरुषोत्तम खेर नाहीत, पण अनंत नाम प्रख्यात्री मला खूप डायसी वाटतंय. सोनाली, डी. प्रल्हाद केशव अत्रे हे बरोबर उत्तर आहे. प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारित श्यामची आई या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. तसंच ते मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि अर्थात वक्ते होते. प्रल्हाद केशव अत्रे, श्यामची आई. आज लेफ्टनंट कनिका, तुम्हाला जेव्हा संधी मिळाली पुन्हा एकदा आर्मी जॉईन करण्याची, हो. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिलं की त्या सगळ्या विशीतल्या मुली आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला कठीण गेलं का? कठीण आहेच ते, माझ्यासाठी नाही तर त्या मुलींसाठी पण आहे. त्यातल्या काही नॅशनल स्पोर्ट्स टीम मधल्या आहेत, काही खेळाडू आहेत. अशी 21 ते 25 वयाची मुलं त्या ट्रेनिंगला येतात. माझा ध्येय तिकडे जायचं, ते स्वतःला सिद्ध करायचं ऐवजी कौस्तुभसाठी होता. खरंय. त्यामुळे मला वाटतं ती एक पॉवर असते, एक एनर्जी असते, ते मला त्याच्याकडनं मिळत गेली. आणि त्या ट्रेनिंगला मी म्हणजे हेड ऑन ते ट्रेनिंग फेस केली आहे. इट वॉज नॉट इझी, पण मी केलं ते. जेव्हा कौस्तुभ ट्रेनिंगला होते तेव्हा आम्ही एकत्रच होतो. त्यांचं OTA मधला ट्रेनिंग त्यांनी 2010 ते 2011 पर्यंत केलेलं आहे. आम्हाला तिकडे फोन ठेवायची परवानगी नाही आहे. पण कधी कधी असं लिबर्टी मिळताना ते बाहेर जायचे. लिबर्टीत तुम्ही अकॅडमीमधनं बाहेर जाता, तर तिकडनं मग त्यांनी ते मला फोन करून सांगायचे की ट्रेनिंग कशी चालू आहे. तो सांगायचा की मला रात्री इतके वाजेपर्यंत मी ही एक्सरसाइज करत होतो. ते बजरी म्हणतात त्यांना, ते दगड असतात त्याच्यावरती रोल करायचा असतो, तर ते करत होतो. प्रत्येक गोष्ट जे तिथे होते ते तुम्हाला तुमचं ऑफिसर बनायला हेल्प करतात. इट्स बेसिकली स्वेट, ब्लड अँड टिअर्स, तिघांमुळे तुम्हाला तुमची ती ट्रेनिंग पूर्ण होते. तर जेव्हा मी हे ठरवलं की मला पण अकॅडमीत जाऊन ट्रेनिंग करायचे, तर ते परत परत माझ्या डोक्यात यायचं की ते सगळं करायला तुला जमेल का. तर तेव्हा असं झालं की मला ना कौस्तुभ स्वप्नात यायचे. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी कसं करायचं, म्हणजे एक 10 मीटरची जंप असते स्विमिंग पूलमध्ये, मग एक रोप क्लाइंब असतो, हॉरिझॉन्टल रोप असते, आणि त्या सगळ्यात तुम्हाला फक्त तुमचं शारीरिक बळ नाही तर एक ट्रिक पण माहीत असली पाहिजे ते पूर्ण प्रॉपरली करायला. तर मला त्या स्वप्नात असं दिसलं की तो हे सगळं करून मला दाखवतं की हे बघ, पाय असं ठेव, हात असं ठेव, उडी मारताना खाली बघू नको, समोर बघ. आणि हे मी जेव्हा जागे झाले त्याच्यानंतरही माझ्या डोक्यात तेच चालू होतं. मला ठीक आहे, तू आहेस ना, मग मी करते, मग मी जाते ट्रेनिंगला. ते माहित होतं की हे केल्यानंतर मला कुठे जायचंय, मी हे का करते. तर तो बळ आणि त्यांची इन्स्पिरेशन. पण मला कौतुक वाटतं, कारण काय आहे, तू म्हणतेस की तुझ्यासाठी प्रेरणास्थान म्हणून कौस्तुभ होता, पण तू आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेस. कारण आता आपण जे वाचलं की NDA मध्ये आता मुलींना सुद्धा प्रवेश घेता येणार आहे. हो. मी शाळेत असताना जेमतेम 6 दिवसाचं एक शिबिर केलं होतं NDA मध्ये. म्हणजे तोंडाला फेस येतो, शक्य होत नाही. म्हणजे खरंय. आपल्या मनात असं असणं ही वेगळी गोष्ट आहे की मी करूनच दाखवणार, पण ते ऍक्च्युली प्रत्येक तिथे जाऊन मिशन सारखं एक एक करणं कमाल आहे त्याची. आणि किती छान वाटतं की आता नवीन पिढीतल्या सगळ्या मुलींना तू असणार आहेस प्रेरणा म्हणून, की तू पूर्ण करू शकलीस ना. नाही, आता आणखी कितीतरी मुलींना ते बळ मिळेल. पुढचा प्रश्न 80,000 रुपयांसाठी. तयार? हा आहे 8वा प्रश्न. मग्न तळ्याकाठी हे नाटक कुठल्या मराठी नाटकाचा पुढील भाग आहे? पर्याय आहेत: A. काचेचा चंद्र, B. वाडाची रेबंदी,
सी सूर्याची पिल्ले, डी प्रीती संगम. बी वाडा चिरेबंदी लॉक करूया. कम्प्युटरराव, बी वाडा चिरेबंदी लॉक करा. बी वाडा चिरेबंदी हे बरोबर उत्तर आहे. मग्न तळ्याकाठीमध्ये तू होतास हो, मी होतो. आणि माझ्या अनेक मैत्रिणींनी तुझ्यावर लाईन मारली आहे. त्या तुला बघायला भरतनाट्यम मंदिरात आलेल्या आहेत आणि त्यांना मी डबल सीट घेऊन आलेली आहे. म्हणजे मी स्वतःला सेफगार्ड करतेय, पण भावना पोचल्याच असतील. नाही, आणि ते माझ्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं नाटक आहे आणि महेश एलकुंचवारांचं हे फार फार आवडीचं आमचं नाटक आणि त्याच्यामध्ये माझी अभयची भूमिका होती. आउटस्टँड. आणि असं इतिहासात भारतात पहिल्यांदाच घडलं की आम्ही 3 नाटकांचा सलग प्रयोग, असा एक प्रयोग, असे 35 प्रयोग त्या काळात केले आणि आजही त्या रोलचा माझ्यावरती एक खूप मोठा इम्पॅक्ट आहे. पुढचा प्रश्न 1,60,000 रुपयांसाठी आहे. हा आहे 9वा प्रश्न. पुढील चित्रात दिसणारा गोव्यामधील किल्ला ओळखा, ज्याचा पोर्चुगीज भाषेतील अर्थ पाणी किंवा पाण्याशी संबंधित असा आहे. आधी आपण फोटो बघूया, मग मी पर्याय सांगतो. फोटो प्लीज. आणि पर्याय आहेत: ए चापोरा किल्ला, बी रेईस मागोस किल्ला, सी अगवाडा किल्ला, डी मार्मुगोआ किल्ला. चापोरा, रेईस मागोस, मार्मुगोआ. अक्वा म्हणजे पाणी लॅटिन मध्ये. घेऊया अगवाडा. हो चालेल. सचिन, आम्हाला सी अगवाडा किल्ला लॉक करायचंय. ओके. कम्प्युटरराव, सी अगवाडा फोर्ट लॉक करा. हा असा आता दिसत नाही तो. नाही, असं नाही दिसत. असं नाही. म्हणजे मी या अँगलनी पाहिला नाहीये, मी समुद्राच्या त्या साईडनी पाहिलंय. सी अगवाडा किल्ला हे बरोबर उत्तर आहे. पोर्चुगीज भाषेत अग्वा म्हणजे पाणी. या किल्ल्यावर भरपूर प्रमाणात पाणी साठवण्याची सोय होती आणि गोव्यात येणारी पोर्चुगीज जहाजं आपला पाण्याचा साठा इथून भरून घ्यायची. मांडवी नदी अरबी सागराला मिळते त्या ठिकाणी हा किल्ला बांधलेला आहे आणि आता खूप छान हॉटेल आहे तिथे. हो. तुम्ही जेव्हा आर्मीत जायचा निर्णय घेतला त्यावेळी तुमच्या मुलाचं काय मत होतं? तेव्हा खूप लहान होता तो, 2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा. पण मला त्याची खूप साथ मिळाली आहे. ऍक्च्युली जेव्हा कधी लोक म्हणतात ना की तू कसं काय ठरवलं आर्मीत जायचं आणि हे करायचंय, तर माझा नेहमी एकच उत्तर असतो की हे मी काही असं नाही केलं की रात्री झोपले आणि मग उठून नाही चला आर्मीत. नाही, हे खूप प्रॉपरली सगळं विचार करून अगस्त्यबद्दल. माझा मुलगा 5 वर्षाचा आत्ताच झालाय तो, आणि माझी फॅमिली, कौस्तुभची फॅमिली, या सगळ्यांचं बघून मग हा निर्णय घेतलाय की नाही आपल्याला हे केलं पाहिजे. आणि मग जेव्हा मी हे ठरवलं, ऑब्व्हियसली माझ्या मनात सगळ्यात आधी ही गोष्ट आली की जेव्हा मी ट्रेनिंगला असणार किंवा नंतरही पोस्टिंग्स खूप पुढे फॉरवर्ड एरियाजमध्ये सुद्धा येऊ शकते किंवा पीसमध्ये आली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तेव्हा जसं काही झालं किंवा माझे कोर्सेस आले, बराच काही असतो आर्मीत जॉईन केल्यानंतर, तेव्हा अगस्त्यचं काय, थँकफुली तेव्हा माझ्या आईने पुढे येऊन सांगितलं की तू काळजी करू नकोस, मी जेव्हा तू ट्रेनिंगला असशील तेव्हा मी अगस्त्यला बघणार. त्यामुळे मनात जरा शांतता होती की हो चला त्याला जास्त काही त्रास होणार नाही. सगळ्यात मोठी गोष्ट ही की लहान बाळ असतात त्यांना त्यांच्या आया म्हणजे प्रत्येक वेळी हव्या असतात. जेव्हा मी निघत होते, ऑब्व्हियसली त्याला माहित नव्हतं की मी आता जाणार आहे तर परत घरी बऱ्याच दिवसानंतर येणार. त्याला असंच वाटलं असेल की मम्मा आता संध्याकाळी किंवा रात्री कधीतरी येईल. पण त्याने कधी असं रडून ते लावलं नाही की मला ह्याच हव्या आहेत. त्याला समजून सांगितलं की रडताना पण हो असं म्हणतो आणि मग करतो की जा तू कर तुझं काहीतरी, ते जसं करायचंय ते. तिकडनं पण जेव्हा मी त्याला व्हिडिओ कॉल करायचे
तेव्हाही तो असं नाही म्हणाला की तू कधी येते, पटकन ये. फक्त इतकं की आय मिस यू इतकं म्हणून तो थांबून जायचा. त्याच्या पुढे त्याने कधीही मला ते लावलं नाहीये की नाही तू हवीच आहे आणि माझ्या मागे. तो एक सपोर्ट आहे. खूप मोठा सपोर्ट आहे मला आणि खरंय. मला खूप त्याच्यासाठी प्राऊड फील होतं की हा खरंच मेजर राणेचा मुलगा आहे. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 3,20,000 रुपयांसाठी आहे. इथे आपल्या खेळाचा दुसरा टप्पा पूर्ण होतो आणि तिन्ही लाईफलाईन्स अर्थात तुम्हाला उपलब्ध आहेत. अगदी उत्तराची खात्री वाटली नाही, जरूर त्याचा उपयोग करा. 3,20,000 रुपयांसाठी हा आहे 10वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या खेळामध्ये भारताने सलग 4 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत? आणि पर्याय आहेत: ए. वेटलिफ्टिंग, बी. तिरंदाजी, सी. कुस्ती, डी. मुष्टियुद्ध. मला वाटतं आर्चरी. तुला काय वाटतं? रेसलिंग? रेसलिंग किंवा बॉक्सिंग, मेरीकॉम आणि ते आहे. करेक्ट. रेसलिंगमध्ये पण बॉक्सिंग असू शकेल का? हो पण मला वाटतं आपण लाईफलाईन घेऊया. हो आम्हाला वाटतंय आम्ही लाईफलाईन घेणार आहोत. आपण थांबूया. कम्प्युटरवर थांबा. कुठली लाईफलाईन घेणार? 50-50 घेतल्यावर 2 काहीतरी असे आणि मग परत कन्फ्युजन राहणारच. काय घेऊया लाईफलाईन? हे लवकर घ्यायला पाहिजे. बहुमताचा कौल आणि व्हिडिओ फ्रेंड. 50-50. ऑडियन्स पोल. मला वाटतं ऑडियन्स पोल घेऊया. कम्प्युटरराव, लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी आपली पहिली लाईफलाईन घेऊ इच्छितात. बहुमताचा कौल. कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक हो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत. मी प्रश्न पुन्हा एकदा वाचून दाखवतो. तुम्हाला उत्तर देण्यासाठी 15 सेकंदाचा अवधी आहे. पुढीलपैकी कोणत्या खेळामध्ये भारताने सलग 4 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदकं जिंकली आहेत? ए. वेटलिफ्टिंग, बी. तिरंदाजी, सी. कुस्ती, डी. मुष्टियुद्ध. आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए. वेटलिफ्टिंग 7%, बी. तिरंदाजी 11%, सी. कुस्ती 73% आणि डी. मुष्टियुद्ध 9%. आपण सी कुस्ती लॉक करूया. कम्प्युटरराव, सी. कुस्ती लॉक करा. सी. कुस्ती हे बरोबर उत्तर आहे. थँक्यू एव्हरीबॉडी. 3,20,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे आणि मला एक ऑटोग्राफ करण्याची संधी मिळाली आहे. आर्मी बॅटल कॅज्युअल्टीज वेलफेअर फंड 3,20,000. थँक्यू सो मच. हा मी माझ्याकडे ठेवू? अगदी. येस. नक्कीच. सचिन, तू आम्हाला म्हणजे कनिकाकडे चेक सोपवत होतास, पण मी तुझ्यासाठी छोटंसं सरप्राईज आणलंय. अच्छा. ते देऊ आत्ता? हो. मला मिळेल का ते? तू आम्हा कलाकार मंडळींना इथे बोलवतोस आणि आमचे लाड करतोस, पण तूही आमचा आवडता कलाकार आहेस, त्यामुळे तुझे लाड नको करायला. तर मी तुझ्यासाठी काय आणलं असेल ते आधी तुला सांगते. बरं. त्याची छोटी स्टोरी आहे. हा. या आहेत आपली मैत्रीण मुक्ता नरेंद्र भिडे हिने केलेल्या पुरणपोळ्या. माय गॉड. अच्छा. आमचा मित्र नरेंद्र भिडे हा संगीतकार होता आणि त्याचं आत्ता लॉकडाऊनमध्येच याच वर्षी तो गेला. खूपच यंग होता आणि अत्यंत गुणी, अत्यंत प्रतिभावान संगीतकार. आमच्या दोघांचा करुणोपनिषदे नावाचा कार्यक्रम असो किंवा अनेक चित्रपट कवितांचे कार्यक्रम असोत,
त्याला फार सुंदर संगीत दिलं होतं नरेंद्रनी हो. आणि तो अकस्मात आमच्यातनं गेला. तर आता मुक्ता मुंबईत शिफ्ट झालीये आणि तिने हा इलायची नावाचा पुरणपोळ्यांचा आणि मोदकांचा बिझनेस सुरू केलाय. आणि अच्छा. मला असं वाटलं की तुला त्याची चव मिळालीच पाहिजे Thank you. आपल्या मुक्तानी केलेल्या पुरणपोळ्यात. थँक्यू सो मच. My pleasure. थँक्यू. मुक्ता भिडे, थँक्यू सो मच. थँक्यू. हे आमच्यासाठी खूप इमोशनल गोष्ट आहे ही, कारण नरेंद्रच्या संपूर्ण व्यवसायात मुक्तानी खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंटमध्ये त्याला मदत केली होती. आणि आता नरेंद्र नसताना नव्या पद्धतीनं आयुष्य सुरू करणं हे अवघड नाहीये. हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगणार आम्हाला. पण आम्हाला आमच्या मैत्रिणीलाही शुभेच्छा द्यायच्या आहेत, जशा तुझ्यासाठी पण आहेत. म्हणून मला असं वाह. वाटलं तुझ्यासाठी घेऊन याव्या. थँक्यू. पुन्हा एकदा खेळाकडे. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो 6,40,000 रुपयांसाठी आहे. आणि आता तुम्हाला वेळेचं बंधन नाही आहे. अजूनही तुमच्याकडे 2 लाईफलाईन्स उपलब्ध आहेत. शंका वाटली तर अगदी जरूर त्याचा वापर करा. नक्की. पुढचा प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी हा आहे 11वा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्याच्या राजधानीत त्याचं उच्च न्यायालय स्थित नाही? आणि पर्याय आहेत ए तामिळनाडू, बी पंजाब, सी झारखंड, डी उत्तराखंड. मला नाही माहितीये. उत्तराखंड. हो, वाटतंय तुला? हायकोर्ट राज्याच्या राजधानीत नाही. झारखंड पण असू शकतं तसं. बापरे. काय वाटतं, काय करूया? कारण 50-50 जरी घेतलं ना कनिका, तरी मला त्यातनं उत्तर नाही निवडता येणार. तुला काय वाटतंय? गट फिलिंग. हे दोन्ही तर नाहीच. Right. त्यांच्या आहेत. ह्याचं असं आहे की पटनामध्ये होतं तर रांचीमध्ये आहे की नाही, आणि उत्तराखंडाचा लाईफलाईन तर घेऊया ना. लाईफलाईन. कुठली घेऊया? मग काय फोन फ्रेंड घ्यायचं? ओके. लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी आपली दुसरी लाईफलाईन घेऊ इच्छितात. व्हिडिओ फ्रेंड कृपया नोंद घ्यावी. पाहूया तुम्ही दिलेल्या 3 मित्रांची नावं. कर्नल डॉक्टर प्रमोदन मराठे, केतन गोखले, विदित मानेकर. कोणाला ठाऊक असेल याचं उत्तर? कर्नल मराठे. कर्नल मराठे. हो. कर्नल मराठे आहेत लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी यांचे ट्रस्टेड पार्टनर. कृपया त्यांना व्हिडिओ कॉल लावण्यात यावा. कर्नल मराठे कुठे असतात? पुण्याला. बरं. त्यांच्याकडनं सगळं कौस्तुभने SSBचं आणि CDSचा क्लासेस घेतली आहेत. अच्छा. कर्नल मराठे नमस्कार. मी सचिन खेडेकर. नमस्कार सचिन सर. नमस्कार. मी एका प्रश्नाच्या मदतीसाठी लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी यांनी तुम्हाला व्हिडिओ कॉल केलेला आहे. तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. बर, मी प्रयत्न करतो. तुम्हाला हे ऐकून आनंद होईल की त्या 3,20,000 रुपये जिंकतायत. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्ही मदत केलीत तर ती रक्कम दुप्पट होऊ शकते. व्हेरी नाईस. कर्नल साहेब, तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 45 सेकंदाचा अवधी आहे. बर. या पुढचा आवाज कनिका तुमचा, आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. Jain sir, sir, the High Court of which of these Indian states is not situated in its capital city? The High Court is not in that city. So the options are Tamil Nadu, Punjab, Jharkhand आणि Uttarakhand. The High Court of which of these Indian states? High Court of which of these Indian states is not situated in its capital city? तमिळनाडू, पंजाब, झारखंड, उत्तराखंड. मला वाटतं पंजाब, कारण ते चंदीगडमध्ये आहे हायकोर्ट.
आणि चंदीगड इज नॉट एसेन्शियली पार्ट ऑफ पंजाब. उत्तराची खात्री असायला हवी. तुमच्याकडे अजून एक लाईफलाईन आहे. अजूनही गोंधळ वाटत असेल तर घेऊया सेकंड लाईफलाईन. घेऊया. मग आपल्याला पुढे नाहीये ना लाईफलाईन. हो ओके, आम्ही घेऊया. हो. कम्प्युटरराव, लेफ्टनंट कनिका राणे आणि सोनाली कुलकर्णी आपली तिसरी आणि शेवटची लाईफलाईन घेऊ इच्छितात. 50-50. कृपया नोंद घ्यावी. यामधनं आता 2 पर्याय निघून जातील आणि उरलेल्या 2 पर्यायांमधनं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. तयार? कृपया 2 चुकीची उत्तरं काढून टाका. ए तामिळनाडू, बी उत्तराखंड. उत्तराखंड. लेट्स गो अहेड. उत्तराखंड. मला वाटलंच होतं तू तिला आधी पण देहरादूनमध्ये वाटलं होतं उत्तराखंड, तर आपण उत्तराखंड. डी उत्तराखंड लॉक करूया. देहरादूनला नाहीये. कम्प्युटरराव, डी उत्तराखंड लॉक करा. उत्तराखंड आधी वाटत होतं हो पहिला हंच. फर्स्ट वॉज हो, उत्तराखंड ती म्हणाली होती उत्तराखंड. पण आणि मग पण एक मग lifeline झारखंड झाली. आणि त्याच्यात मला जरा मग दुसरी लाईफलाईन झाली आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही उत्तराखंडवर आलात. हो. डी उत्तराखंड हे बरोबर उत्तर आहे. पण आता पुढे काही नाही आहे. चेन्नई, चंदीगड आणि रांची या तिन्ही राजधान्यांच्या शहरांमध्ये त्या त्या राज्याचं उच्च न्यायालय आहे. उत्तराखंडच्या 2 राजधान्या आहेत. हिवाळ्यात देहरादून आणि उन्हाळ्यात गैरसैंण. पण त्यांचं उच्च न्यायालय नैनिताल या शहरात. ओ, 6,40,000 ही रक्कम तुम्ही जिंकलेली आहे. पण आमच्या लाईफलाईन गेल्या ना. चालेल. सुपर्ब. 6,40,000 ही रक्कम जिंकलेली आहे. खूप खूप शुभेच्छा. आता पुढचा प्रश्न. 12,50,000 रुपयांसाठी. अरे बापरे, वेळ संपली आहे खेळाची. वेळ झाली आहे निरोप घेण्याची. बघत राहा कोण होणार करोडपती.